पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी. शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट. यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे. तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा. साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. केंद्र शासनाच्या नक्षा प्रकल्पाअंतर्गत पंढरपूर नगर परिषद हद्दीतील मिळकतीची नगर भूमापन मोजणी GIS तंत्रज्ञानाद्वारे करून मिळकत पत्रिकेच्या स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचे काम सायबर स्विफ्ट या कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आले. हा नक्षा प्रकल्प केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास प्रभागामार्फत देशभरातील 152 शहरांमध्ये प्रायोगिक तत्वांवर राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 10 नगरपालिकेमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून यामध्ये पंढरपूरचाही समावेश आहे. पंढरपूर शहरातील मिळकतीचे ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवाई सर्वेक्षण करून अचूक नकाशे तयार केले आहेत. आता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मिळकतीची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे भूमालकी बाबतची स्पष्टता वाढणार असून भूविकास प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे व अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवता येणार आहे. पंढरपूर या कामासाठी भूमी अभिलेखच्या पूजा आवताडे मॅडम, नवनाथ राऊत तसेच सायबर स्विफ्टचे रामचंद्र डुब्बल आणि ऋषिकेश देशमुख काम करीत आहेत. ड्रोनद्वारे तयार केलेल्या नकाशांच्या आधारे पंढरपूर शहरात सद्यस्थितीत नोंदित मालमत्ताची पडताळणी व नव्याने निदर्शनास आलेल्या मालमत्तांची मालमत्ता कर रजिस्टरमध्ये नोंद होऊन पालिकेचे उत्पन्न वाढेल. तसेच मालमत्ता धारकांचे अचूक क्षेत्र त्यास मोजणी करून मिळेल. शहरात विविध विकास कामे राबवताना जमीन मोजणी ही अचूक होईल. पंढरपूर शहरात जागोजागी अतिक्रमण आणि सार्वजनिक मालकीच्या जागा बळावून त्या ठिकाणी अनधिकृत दुकानदारी सुरू करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरात नगरपालिकेकडून घेतलेल्या बांधकाम व वापर परवान्यानंतर बांधकाम केल्यानंतर काही दिवसांनी फ्रंट मार्जिन तसेच ओपन स्पेस सोडलेल्या ठिकाणी बेकायदा बांधकाम करण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच अनेक इमारतींचे पार्किंग स्पेस देखील बंदिस्त करण्यात आले आहेत. आता या नक्षा प्रकल्पातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नगरपालिकेकडून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे यावर कारवाई केली जाणार का याची उत्सुकता शहरवासियांना लागून राहिली आहे.